ग्रंथ नाम दासबोध ऋषिशांचा संवाद दशकग्रावा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. आकाशापासून वायू होतो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी तो जो तो सावधायिका. वायूची कठीण किसणी तेथे निर्माण झाला वन्नी. मंद वायू शीतळ पाणी तेथून आले. आपापासून झाली वृत्ती ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी हासबोची आहे. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळांची. जेपासून देवत्रांची काया झाली राजाधिराज सद्गुणास रामेश्वर. राजाधिराज सद्गुणास महाराज. राजाधिराज सद्गुणास सरत महाराज. राजाधिराज सद्गुणास काळी सिद्धेश महाराज. राजाधिराज सद्गुणास सरत महाराज. राजाधिराज सद्गुणास रणजित महाराज. राजाधिराज सद्गुणास हरिचंद्र महाराज. आकाश मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची. यापासून देवत्रांची काया झाली. आज गुरुपौर्णिमेचा दुसरा दिवस. गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम कशासाठी ठेवलेला आहे तर गुरुपूर्ण आहे. गुरुपूर्ण आहे हे समजण्यासाठी किंवा याची धारणा पक्की होण्यासाठी हा गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आहे. आजचा दशक 11वा समास पहिला मध्ये काय सांगितलेलं आहे. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची. ये पासून देवत्रांची काया झाली. रामदास महाराज यांनी या समासात काय सांगितलंय. आकाश आकाशपासून काय झालं वायू. वायूपासून काय झालं अग्नी. अग्नीपासून काय झालं पाणी. पाणीपासून पृथ्वी. पृथ्वीपासून बी आणि बियापासून सृष्टी निर्माण स्वभाव आहे. बीपासून सगळं तयार होतं की नाही. सर्व कशापासून होतं बीपासून. बी नसेल तर झाड कसं होणार. तर काय सांगायचं आहे बी पासून सर्व होत. आकाश म्हणजे काय कोण सांगू शकतो. वैज्ञानिक तर अजिबात सांगू शकत नाही आकाश म्हणजे काय. आकाश म्हणजे काय ते म्हणतात अवकाश. अवकाश म्हणजे बकास. काय सांगतात आकाश म्हणजे आकाश. आकाश म्हणजे भकास.
शोधच लागू शकत नाही त्याचा आकाशाचा. वायू काय माहीत नाही, अग्नी माहीत नाही, पाणी मला माहीत नाही, पृथ्वी माहीत नाही, आणि बी माहीत नाही, जीव माहीत नाही. सर सायन्स म्हणतात, विज्ञान म्हणतात, शोधच लावले. कशासाठी? या शरीराच्या सुखासाठी. कशासाठी शोध लावला? या शरीराच्या सुखासाठी. भौतिक सगळं. बी म्हणजे काय नाही सांगू शकत. त्याला म्हणतात इट्स नॅचरल म्हणतात. नॅचरल निसर्ग आहे म्हणतात. निसर्ग म्हणजे काय माहित नाही. हे विज्ञान. म्हणून जेव्हा विज्ञान संपतं तेव्हा अध्यात्म सुरुवात होतं. शहाणपणा म्हणतात. विज्ञानाला काय म्हणतात? शहाणपणा. आपला शहाणपणा संपला का अध्यात्म सुरुवात होतं. आपल्याकडे पैसा असतो की नाही, संपत्ती, इस्टेट सगळं काही असतं. आपल्याला वाटतं मला कोणाची काय गरज आहे, देवाची पण गरज नाही मला, कारण पैसा माझ्याकडे आहे ना, मी पैशाने काय पण करू शकतो, वाटतं ते करू शकतो, सगळं मी विकत घेऊ शकतो. सुख वगैरे म्हणतात ते काय. पण देवाने काहीतरी हातात ठेवलेलं आहे. ज्याने आपल्याला या सृष्टीला निर्माण केलेलं आहे त्याने हातात काहीतरी ठेवलेलं आहे. अवश्य तसं एकदा प्रसंग येतो, याला गंडांतर म्हणतात. तो कोणी असो, देव, दानव, मानव. आता देव म्हणतो आपण, देव कसे आहेत ते पुण्याच्या आधारावर झालेले. दानव म्हणजे राक्षस, त्यांना शक्तीचा घमंड असते, ते काय पण वाटेल ते करू शकतो. उदाहरणार्थ रावणाने रामाला त्रास दिला, बऱ्याच राक्षसांनी तेच केलेलं आहे. तमोगुण आहे ना तो, शक्तीवर आहे, शक्तीलाच ते का शक्तीलाच मानतात. रजोगुण म्हणजे संसारी. पण काय शेवटी सगळे कुणाला घाबरतात? काळाला, मृत्यूला. देव असला त्याच्या पाठीमागे दानव लागले, जीवाला घाबरून कोणाकडे गेले? ब्रह्मा, विष्णू, महेश. तर त्यांच्याचकडे का गेले? दुसरं काय? त्याला माहिती आहे इकडेच आपल्याला या राक्षस नावावर कोण करणार? ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघच त्यांना काय म्हणतात? कंट्रोल करू शकतो. ब्रह्मा आहे तो राक्षसाला पण वर देतो आणि देवांना पण वर देतो. शंकर आहे तो राक्षसाला पण वर देतो आणि मानवाला पण देवांना पण वर देतो. तो काय म्हणतो? माझी नोकरी करा, तुम्हाला मी वर देईन. नोकरी म्हणजे काय? नामस्मरण, पुण्य जोडतो ना त्याच्यात. तपस्या म्हणतात. मानव पण तेच तपस्या. पण देव म्हणतात ज्याला आपण देव, देव म्हणजे देतो तो देव. या देहाला जो देतो तो देव आहे. एका श्रीमंत माणूस असतो की नाही, तो गरीबाला पैसे वगैरे देतो की नाही, अडचण वगैरे सगळं देतो की नाही वस्तू. त्याच्या देवाकडे सामर्थ्य भरपूर आहे म्हणून तो आपल्याला देतो. राक्षस कधी देत नाही कोणाला. तर तो तमोगुण आहे, त्याला घ्यायचं माहिती आहे, त्रास द्यायचं माहिती आहे. तो गुण आहे तो. तमोगुण म्हणजे काय? डिस्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन नाहीच त्याच्याकडे. घेणं, कापणं, मारणं एवढंच शक्तीने काम करतो.
कोणाला सुखी ठेवणारच नाही. तमोगुण आहे. देव म्हणजे सत्वगुण आहे. स्वतः सुखी राहणार, दुसऱ्यांना सुखी ठेवणार. रजोगुण म्हणजे मानव. त्याचं काय स्वभाव आहे? शरीराचं बघणार आणि सांसारिक बघणार, पंचिक. देव, दानव, मानव यांच्या पाठीमागे संकट आले. कोणाकडे जा? देवाकडे जा. देवाकडे का जातो माणूस? तेव्हा तुमची संपत्ती, मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर काम करत नाही. मॅन पॉवर म्हणजे काय? नातेवाईक, आई वडील, भाऊ बहीण काम करत नाही. त्याला लिमिट्स आहे, मर्यादा आहे. मनी पॉवर, त्याला पण मर्यादा आहे. मॅन पॉवर, मसल पॉवर म्हणजे स्वतःच ताकद, काही उपयोगाचं नाही. त्यावेळेला आपण देवाला आठवतो. आणि सगळ्यांना काय प्रिय आहे? प्राण, जीव, तो प्रिय आहे. सायन्स तिकडे का हतबल होतो? डॉक्टरकडे जातो आपण, भरपूर पैसे, मोठं हॉस्पिटलला काय म्हणतो, हल्ली मेडिक्लेम काढतो आपण, भरपूर मोठा मेडिक्लेम काढतो. 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, करोडपर्यंत काढतात. डॉक्टर मध्ये ऍडमिट करतात. डॉक्टर सगळे प्रयत्न करतो, म्हणतो काय करणार, बॉडी रिस्पॉन्स देत नाही. देवाला हात जोडा. मग तिकडे किती श्रीमंत माणूस असेल, त्याला पर्याय राहतच नाही ना देवाला हात जोडण्याशी. त्याला गंडांतर. हे गंडांतर कशासाठी ठेवलेत? प्रत्येक जीवाने गर्भात सोम म्हटलेला आहे. सोम का म्हटलेला आहे? माझा जन्म स्वतःला ओळखण्यासाठी आहे. माझा या देहाचा जन्म घेतल्यानंतर त्याच्यासाठीच वापर करेन असं वचन देऊन आलेलं असतं. म्हणून ते आठवण देण्यासाठी या जीवाला गंडांतर दिलेलं असतं. देव असो, दानव असो, मानव असो, सगळ्यांना गंडांतर आहेच. काय सांगायचं? ही सृष्टी, आकाश म्हणजे काय? देव, दानव, मानव एक आकाशातला भाग आहे, जीव आहे ते. वायू म्हणजे काय? अग्नी म्हणजे काय? पाणी म्हणजे काय? आणि पृथ्वी म्हणजे काय? नाही सायन्स नाही सांगू शकत. देव पण सांगू शकत नाही. सृष्टी कोणी निर्माण केली? ब्रह्माने. संहार कोणी केलं? महेशाने. पालन कोणी केलं? विष्णूने. हे 3 देव कुठून निर्माण झाले? 3 देव आहे ना, ब्रह्मा, विष्णू, महेश. त्याला कोणी निर्माण केले? माहिती. 3 लोक जे थोन निर्माण झाले, त्या देवरायासी कोण न जाणे, मराठी पुस्तकमध्ये म्हटले. 3 लोक जेथून निर्माण झाले, त्या देवरायासी कोणी न जाणे. कोण जाणतो त्याला? ब्रह्मा. ठीक आहे, त्याने सृष्टी निर्माण केली. विष्णू त्याने पालन केलं. महेशने नाश केला. ब्रह्मा म्हणजे काय? विष्णू म्हणजे काय? महेश म्हणजे काय? सृष्टी म्हणजे काय? माहित. युनिव्हर्स म्हणतात. युनिव्हर्स अनंत आहे म्हणतात. अनंत. कोणी किती लांब उंच काय मापच काढता येत नाही म्हणतात. अनंत म्हणतात. अनंत म्हणजे काय? ज्ञान. उत्तर म्हणजे अनंत. त्या अनंताला ओळखायला कसं ओळखायचं? एक सद्गुरू भेटला. सत्य वस्तू दाखवितो तो सद्गुरू म्हणलेला आहे. बाकी सगळे असत्यच दाखवतात. सत्य कोणी दाखवत नाही. सगळं आहे ना, देहाच्या सुखासाठीच आहे की नाही?
जे काय आहे तर त्या सुखासाठी आहे. देहाच्या सुखासाठी जोपर्यंत आपण करतो तोपर्यंत सुखी होत नाही असं सद्गुरू म्हणतो. देह म्हणजे काय? एक शरीर, कपडा आहे तो. जसं आपण कपडा शिवतो वापरतो फेकून देतो फाटल्यावर, तसा जीवात्मा त्या शरीराला धारण करतो. म्हणजे कपडा शिवतो, वापरतो आणि फेकून देतो. म्हणजे काय? मृत्यू आहे. जीव त्याचा उपयोग करतो कशासाठी? विषय सुखासाठी. वास्तविक जीवाला या शरीराची, स्थूल देहाची काही गरज नाहीये. याच्याशिवाय तू राहू शकतो. या स्थूल देहाशिवाय राहू शकतो. हे सद्गुरू भेटल्यावर कळतं आपल्याला. स्थूल देह कशासाठी आहे? केवळ विषय सुखासाठी आहे. 10 इंद्रिय म्हणजे काय? रावण. म्हणजे आपणच रावण आहे हे सद्गुरू भेटल्यावर कळतं. 10 इंद्रियातून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियातून आपण काय करतो? विषय सुख. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे. डोळ्याला कसे काय पाहिजे? चांगलं दृश्य पाहिजे. कानाला काय पाहिजे? चांगलं ऐकायला घ्यायला. त्वचेला चांगला स्पर्श पाहिजे. जिभेला चव पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. विषय सुखामुळे रावण झालेला आहे. ह्याशिवाय हे कोणासाठी आहे? मनासाठी. मग विषय सुख घेतो म्हणून मनाला त्या या देहाची गरज आहे. सद्गुरू भेटल्यावर याच मनाला आत्मसुख घ्यायला लावतो. बीज मंत्र देऊ. आत्मसुख घ्या रे उघडा दृष्टी, यावणी चावटी करू नका. करू नका काही संतसंग धरा, पूर्वीचा जो दोरा उभेला. पूर्वीचा दोरा म्हणजे काय? आपण कोण ह्याची ओळख. आपण समजतो ते आपण नाही. काय ओळख आहे आपली? गर्भात असं नाव नसतो आपल्याला. त्या देहाला नाव नसतो. या आहे की नाही ते पण माहीत गर्भात असताना माहीत कळत नाही. आता हल्ली कळतं. काय टेक्नॉलॉजी नवीन आले आहे म्हणजे सोनोग्राफी नाही ते सगळं. त्याच्यामुळे हां गर्भ झाला, धारणा झाला. तोपर्यंत नाम नाही त्याला. नाम देता येत नाही. गर्भातून म्हणजे जन्म झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर 12 दिवसांना नामकरण होतं. तो कोणाचा आहे? देहाचा. जीवाचं नामकरणच होत नाही. जन्मापासून मरेपर्यंत जे कर्म घडतात त्या देहाच्या नावाने होतात. मेल्यानंतर गच्छन्ति, विषय संपला. म्हणजे आपली ओळख काय? जन्मापासून मरेपर्यंत बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ही ओळख आहे आपली. जीवाला पण ओळखतो आपल्याला. जन्मापासून पूर्वी आपला जीव होता याला कोणी ओळखत नाही. आपले नातेवाईक नाही, आई-वडील पण ओळखत नाही, कोणीच ओळखत नाही. त्या जीवाला कोण ओळखतो? जन्म झाल्यानंतर देहाला का मुलाची वरल्या रंगाला बोलतो आपण. माझा मुलगा, माझा नवरा, माझी बायको, माझी बहीण, माझे नातेवाईक देहाला ओळखतो. देह म्हणजे 10 इंद्रिय. 10 इंद्रिय म्हणजे रावण. जीव आहे ना म्हणून रावण झाले. सद्गुरू म्हणतो अरे नाही तो रावण आहे, तो सुराम आहे. बीज मंत्र, एक बीज मंत्र देतो. बीज मंत्र म्हणजे काय? तुझी ओळख. तू कोण आहे? तू कोण आहे? जसं एखादा वेडा माणूस तू कोण आहे रे? मला माहित नाही. अरे नाही एडा तू हे अशोक आहे. नाही मी अशोक नाही.
नाही ना, तू ते मंत्राचं जप कर, तुला कळेल. तू अशोकच आहे. नाना प्रकारे समजून दिला जातो. अशोक म्हणजे शोकच नाही तिकडे, तो अशोक. सुखदुःख नाही, तो अशोक आहे. तो सुखदुःख कोणामुळे आहे? या देहामुळे. मनाला आपण काय करतो? विषय सुखाला हा देह लागतो, आत्मसुखाला देह लागत नाही. आत्मसुख घ्यायला ना, जेव्हा आपण आतून घेतो सुख घेतो ना, या देहाची गरज नाही. मेडिटेशन म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? त्याला देह पण राहतच नाहीये. तो काय म्हणतात? निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर्बाह्य भेद वेगळाले वेगळाले भेद किती असेल ती हृदय गती त्याची नकळे कोणा. आतून मग्न होतो, काय पडलेलं नाही त्याला. आतून सुख चालू असतो त्याच. जेवलं तर काय जेवलं माहीत नाहीये, काय खाल्लं काय माहीत नाहीये, तहान नाही, भूक नाही, काय नाही काय नाही. एकदा वल्ल्याकुड्याचं काय झालं, वारून झालं, त्याला काय कळलंच नाही वारून झालं माझ्यावर. कारण त्याची देहभाव गेलेला होता, देहबुद्धी गेलेली होती. तो आत्मभावात होता. एकदा आपण आत्मा म्हणून सांगितलं आहे. सत्संग कशासाठी आहे? आत्माची संगती आहे ती. जो आतमध्ये आहे तो आपला, त्याची संगत करायची. आपण चाललंय ना, आज जगात असं झालंय, असं युद्ध चाललंय, तसं युद्ध चाललंय, काश्मीरला असं झालं, इकडे तिकडे काही नाही. एकदा आत्मसुखात गेला ना, विषय संपला. जसं झोपेत गेल्यावर काहीच नसतं की नाही. झोपेत कुठे जातो आपण? देवाकडे जातो, पण अज्ञानातून जातो. मेल्यानंतर पण तिकडेच जातो, पण अज्ञानातून जातो. हे सद्गुरू भेटल्यावर का काय सांगतो? हे जग काय? जग काय? सत्य काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिसतं ते सत्य आहे का? झोपल्यानंतर राहत नाही. आपण पुणे विसरल्यानंतर ही झोपल्यानंतर स्वप्न पडतो, ते पण सत्य वाटतं. सकाळी उठल्यावर हेही सत्य वाटतं. रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न पडतो ते पण सत्य. तिकडे आपण आहे, झोपेत स्वप्नात आहे. सकाळी उठल्यानंतर आपण हे ह्याच्यात पण आपण आहे, हे पण सत्य आहे. स्वप्नात असेपर्यंत स्वप्नात सत्य खोटं आहे कळत नाही. जाग यावी लागते त्याला. जाग आल्यावर कळते स्वप्न होतं. तसं जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म आपण स्वप्नातच आहे. सद्गुरू भेटतो आणि आपल्याला जागा करतो स्वप्नातून. कोण हे स्वप्न आहे. उडाव साधो जना साधा फुल आले इथं गेला नरदेह मग कैसा भगवंत, मग कैसा साक्षात. नरदेह आहे पर्यंत जाग यायला पाहिजे. मेल्यावर जाग येत नाही. जिवंत असताना सद्गुरू वचन पाळून त्याने सांगितल्याप्रमाणे वागून तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले. ती साधने कुठले? जन्मापासून मरेपर्यंत भक्ती पाहिजे. भजन, 4 भजन महाराजांनी दिले. ध्यानधारणा आणि शक्य असेल तर निरूपण, सत्संग. शक्य का म्हणतात? कारण सगळे काम नोकरी धंदा करणारे माणसं आहेत का सत्संगाला सगळे जाऊ शकत नाही. आता मीडिया आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे कळतं सत्संग काय. निरूपणीय सद्बुद्धी होतीच त्याग होता सवयीची जात. निरूपणात काय सांगितलं जातं? निरूपण म्हणजे काय? देवाने सांगितलेलं आहे, ज्या आत्म्यातून आलेलं आहे ते ऐकायला शिकायला पाहिजे आपल्याला. बाकी शिकतो आपण बरंच विषयात. 3 तास आपण टॉकिंग मधून पिक्चर बघणार, टीव्ही समोर बसणार, सिरियल बघणार, आवडतं, छान, कारण ते विषय सुख आहे. कारण सवय आहे ती आपल्याला. सत्संगात पाय दुखतो, हात दुखतो, कंबर दुखतो, खूप वेळ झाला, भूक लागते. सवय लागता सवय पडली, सवय लावायला पाहिजे.
सत्संगात असं वाटतं काय नाही, सगळं खोटं आहे. इकडे आनंद वाटतो. सत्संग संपल्यानंतर परत निरूपणीय संपत्ती होतीस तर त्याग होता सगळ्याची. ऐकून ऐकून म्हणून श्रवण भक्ती फार महत्वाची आहे. श्रवणानेच कळणं आपल्याला. राहिलं प्रपंच काय नाही, ते सहज घडतं, कारण सगळीकडे तोच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. मर्जी त्याची, सगळं त्याच्या मर्जीने होतं. फक्त आपल्याला जीव भाव घालवायचा प्रयत्न सद्गुरू म्हणून सांगितलं, आमचे प्रारब्ध स्वयंनारायण. आपलं प्रारब्ध कोण ठरवतो? सद्गुरू. दुसरं कोण ठरवत नाही. कारण काय सांगितलं रणजित महाराजाने, प्रारब्ध संपलं, शिष्य तयार होत नाही, आणि शिष्य मला शरण आलेला आहे. प्रारब्ध संपल्यावर आणून घाले, कारण त्याला तयार करायचं आहे ना. कुंभार असतो ना, कुंभार मातीचं मडकं बनवतो, काय करतो? माती आणतो, त्याच्यात पाणी टाकतो, खडे गाळून बाहेर काढतो. शुद्ध माती झाली, मातीच खडे नाही. त्या मातीचं काय होतं? मडका बनव. आकार पाहिजे ते आकार वेगवेगळ्याचे. म्हणून सांगितलं, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे देव वेगळे. कोण आहे? तू वेडा कुंभार. सद्गुरू म्हणजे वेडा कुंभार आहे तो. विठ्ठला तू वेडा कुंभार. तो काय करतो? मडके बनवतो. कच्चा मडका आहे, ऊन वारा पाऊस परिणाम होतो. भट्टीत टाकतो, आग लावतो. पूर्ण भाजेपर्यंत अग्नी विझली, त्याला कळलं नाही आता तयार नाही, अजून भट्टी वागतात. तयार झाला, आग काढून टाक. नंतर मग तो मडका तयार. ऊन वारा पाऊस परिणाम करत नाही. तसं सद्गुरू माती म्हणजे आपण. त्याला पाण्यात बुडवतो म्हणजे काय आहे? आपली इच्छा पूर्ण करतो. आपल्या जे इच्छा आहेत ना, वासना, विषय सुखाच्या जे काय वासना, त्याला तृप्त करतो. नंतर काय तो म्हणजे अर्धा मनासारखं, अर्धा मनासारखं विरुद्ध. त्याला अवगुण काढून टाकणं. खडे खडे म्हणजे अवगुण. मॉडेल लाईफला आपण मत देतो की नाही, ते खडे बाहेर काढून टाक. राहायला शुद्ध मन. मग शुद्ध माती तो शुद्ध मन, त्याचा जो आकार मिळतो म्हणजे काय होतं? सुखदुःखाचा परिणाम होत नाही आपल्यावर. साक्षी भावाने बघतो आपण जीवनाला. हिरा थर्ड काय म्हणते? थर्ड पार्टी. देह वेगळा, मी वेगळा आहे. सुखदुःख देहाचे धर्म आहे. संकल्प वेगळा देहाचे धर्म आहे, मनाचे धर्म आहेत. साक्षी भावाने बघ, टच घेत नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं च श्रोत्र जीवेन च घाण नेत्रे वचो भूमीन तेजोन चिदानंद रूप शिव. हे सगळे देहाचे, चार देहांचे धर्म आहेत, माझे नाही. सुखदुःख मनाचा धर्म आहे. करतेपणा मनाचा धर्म आहे. म्हणून सांगितलं, आपण आत्मा राम करता हे जर तर कळले काय काल संकल्प विकल्प ही मनुष्य साक्षी भावाने बघायला. मग केव्हा कळत? काय कळतं? मुळी सृष्टी कल्पनेची. कल्पना आहे मुळीची, ज्यापासून देवात्म्यांची काया झाली. मूळ सृष्टी ज्याला आपण दृश्य म्हणतो, काय आहे? कल्पना. कुठली कल्पना आहे? मी देह आहे ही कल्पना, मी मन आहे ही कल्पना. पिंडी ते ब्रह्मांड म्हटले ना, जे पिंडातच आहे त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे जग आहे. रात्री झोपल्यानंतर सृष्टी कुठे आहे? जग कुठे आहे?
सगळे आपण असण्याची जाणीव येते. त्याला काय म्हणतात? अंतःकरण. करून येतो करण. करण आला म्हणजे काय? डोळे मिटले नसतात, जाग येते. जाग आल्यानंतर लगेच मन येतं. मन आल्यानंतर संकल्प विकल्प होतात. नंतर आपण डोळे उघडतो. कुठे आहे सगळं हे? सृष्टी कुठे आहे? करण मध्ये नाही आहे, मनामुळे. भासे मना दृश्य तुझ्या स्वरूपी. विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे त्याला. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, रिफ्लेक्शन होतं ते. मूळ माया आहे. मूळ माया म्हणजे कल्पना. मन आहे म्हणून सगळं आहे. मनाला उलट फिरवलं जातं. नमन मन उन्मन्न झाले, नसे बद्धतेची वात आहे. तू आम्हाला शब्दाला तडसवून दिले, निजरूप पाहता ते सुख काय सांगू. वाचे बोलता नाही अर्धेचे नियोगे गेले मी पण माझे ते सुख काय. सद्गुरु बीज मंत्र देतो. 3 साधना काय आहे? तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले, त्याच्यामुळे मन निर्मळ होतो, शुद्ध होतो आणि अंतर्मुख होतो. मनाचा उन्मत्त होतो, मनच राहत नाही. मन कुठून आला? अंतःकरण. अंतःकरण मध्ये विलीन झाला. मन नाही तर पीडा नाहीये. रात्री झोपेत मन कुठे आहे? करण पण नाहीये तिकडे. चैतन्य नाहीये तिकडे. करण आहे म्हणून पीडा आहे, चैतन्य आहे म्हणून पीडा आहे, चैतन्य आहे म्हणून मन आहे, मन आहे म्हणून जग आहे, सगळी पीडा आहे. जीव 3 दशेत फिरतो ना, जागृती स्वप्न सुषुप्ती. दररोज जीव हा सुषुप्तीत जातो म्हणजे मन उलटा फिरतो. जाणीव वेगळीकडे करतो. जाणीव कुठे? स्वरूपाकडे, अज्ञानातून सगळं. म्हणून काय सांगितलंय? मुळी सृष्टी कल्पनेची. कल्पना आहे मुळीची. मुळीची म्हणजे मूळ मायेपासून. जे पासून देवत्रयांची काया झाली. देवत्रय म्हणजे काय? ब्रह्मा विष्णू महेश. मुळी सृष्टी कल्पनेची. कल्पना आहे मुळीची. हे पासून देवत्रयांची काया झाली. आता मन नाही आहे तर ब्रह्मा विष्णू महेश कुठून आले? कारण सृष्टीमध्ये कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश आहे, 33 कोटी देव आहे. इकडे मनच नाही आहे तर सृष्टी कुठून आहे? सृष्टी नाही तर ब्रह्मा विष्णू महेश कुठून आले? हे का? कल्पने कोटी होती जाती अनंत सृष्टी. कुठली कल्पना? मी देह आहे म्हटल्यानंतर सगळं आलं. झोपेत देव नाही, दानव नाही, मानव नाही आणि तुझा देह पण नाही ना, काहीच नाही. झोप म्हणजे काय? सद्गुरू भेटला होता. इल्युजन म्हटलेला त्याला, शिवात्मा म्हटलेला. इल्युजन सगळं अज्ञानातून तयार झालं की नाही? मोहन नाही करे देव वर्ष दिलेलं नाही. अज्ञानी जग. अज्ञानी का म्हटलेलं आहे? का आपण आपल्याला विसरलेलं आहे. काय विसर झालेलं? मी देह आहे, मी देहाशिवाय राहू शकत नाही. हा अज्ञान. सद्गुरू भेटला म्हणतो नाही, तू देहाशिवाय राहू शकतो. तुझं मन आहे ना, देहबुद्धी द्यायला, आत्मबुद्धीत खेचायला, न्यायला, डायरेक्शन द्यायला काय म्हणतात? पॉइंटर. सद्गुरू बीज मंत्र. त्या बीज मंत्राने सद्गुरू मन अंतर्मुख होतो. विषय खाल्लं तर शरीरासाठी खायचं, पिलं तर शरीरासाठी प्यायचं. म्हणता ना, जगण्यासाठी का खाण्यासाठी जगू नका. शरीर पाहिजे ना टिकवायला. भक्ती करायला शरीर लागतो की नाही? शरीर म्हणजे काय? शरीर खायला जगवायला म्हणतात ना, जगण्यासाठी. खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. शरीर पाहिजे भक्तीला, आणि भक्ती शरीराशी भक्ती होत नाही. म्हणून काय म्हणजे सद्गुरु कृपा जखमीची वाणी, ज्याला गावला गेलं तोची गाळ गुंतून तो. बीज मंत्र जपगात्री अष्टो प्रनियोजितो, साधन घडी पळकडी साधितो. काय होत? जखमेची वाणी आहे ती.
असं दारुडे असतो की नाही, काय त्याला काय चालत नाही, दारू पिलं की सगळं संपलं त्याचं, हिशोब काय कंट्रोल केला त्याचा. तसं बीज मंत्राने सद्गुरु कृपा चकणीची वाणी, जीव मग जातो त्याचा, तो फक्त नामात. खाल्लं तरी खायचं पण त्याला आठवण करावी लागते, खा बाबा, भूक लागली खा, शरीरासाठी तरी खा, पाणी तरी पी. हे भाव नसतो ना त्याचा. तान भूक म्हणून पहिले पाहत असे मुख पहा, पहिले पहा तान हरपली भूक, तान हरपली भूक म्हटले. हे भाऊ राहतच नाही त्याच्यात. जे जाऊ अथवा राहो, पांडुरंग घे चित्ती राहू, तेव्हा शोध लागतं हे जग म्हणजे काय, आकाश म्हणजे काय, वायू म्हणजे काय, अग्नी म्हणजे काय, पृथ्वी म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय. अंतर्मुख झाल्यावर कळतं. सद्गुरू भेटतो ना, अंतर्मुख करतो. जा निज स्थानी जा म्हणून सांगितलं, राहुळा माझी जाता राहते अवस्था. हे अवस्था राहत नाही. मन बंद झाले नसे बद्धतेची वार्ता. बद्धता आहे की नाही, मला जन्म आहे, मला मरण आहे, शुभ आहे अशुभ आहे, काही राहत नाही. म्हणून तू रूट मुळाशी गेल्यानंतर कळत मी नाही, देव आहे. पण तुकाराम महाराजांचं बघ आहे, देव माझा मी देवांचा, हीच माझी सत्य वाचा, बाकी सगळं खोटं आहे. ते देव माझा आहे, मी देवांचा आहे म्हणजे काय, मीच तो. ज्याला शोधतो तो मी आहे. तो देव कुठे सापडतो, देवाचे देवळं, देवळाच सापडतो. त्याला शोधायला गेला कुठे, देवरूपी देवळा. देव पहावयासी गेलो, तेथे देवाचे होऊन गेलो. देवाला शोधता शोधता त्याला कळतं, ज्याला मी शोधतो तो मीच आहे, माझ्याशिवाय नाही. तुका म्हणे धन्य झाला माझी विठ्ठला भेटला. काय म्हणतो तुकाराम महाराज, आज माझं धन्य झालो, मला विठ्ठल भेटला. पंढरीचा पांडुरंग ठीक आहे, जोपर्यंत सद्गुरू भेटेपर्यंत तो ठीक आहे. सद्गुरू भेटल्यानंतर कळतं विठ्ठल म्हणजे काय. ठाई ठाई भरलेला, सर्व चिराचर मध्ये भरलेला मोह आहे, तो विठ्ठल आहे. त्याला ओळख सद्गुरू करून देतो. म्हणून काय सांगितलंय, मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, जे पासून देवत्राची काया झाली राजादिना सद्गुणा. सिद्धरामेश महाराज की जय. राजादिना सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजादिना सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज.